कॅबिनेट सब कमिटीमध्ये त्यांना त्यांच्या फॅसिलिटी उपलब्ध करून देणं, हे सगळे टप्पे आहेत आणि याच्यातले काही टप्पे डावोसला जायच्या अगोदर देखील आम्ही पूर्ण केलेले आहेत. आणि ह्याच्यातनं अजून एक तुम्ही जे मला प्रश्न विचारणार की डावोसच का, सज्जन जिंदाल डावोसला का गेले, अजून उद्योजक डावोसला का गेले, ते देखील उत्तर मी सुरुवातीलाच देतो. डावोस हा असा जगातला एक प्लॅटफॉर्म आहे की ज्या ठिकाणी जगातल्या सगळ्या कंपन्यांचे मालक, CEO, मोठमोठे राज्यकर्ते आलेले असतात आणि प्रत्येक इंडस्ट्रियलिस्टला वाटत असतं की माझा MOU जर डावोसला झाला तर त्याची नोंद ही जगभरामध्ये घेतली जाईल. त्यांचे जे इन्व्हेस्टर असतात ॲब्रॉडमधले ते त्यांना तिथे भेटत असतात. म्हणून हा डावोसला आपण उपक्रम करत असतो. डावोसच्या त्या उपक्रमामध्ये आपण सामील होत असतो. पण तिथं जरी सामील झालो तरी येणारी परकीय गुंतवणूक ही आपल्या महाराष्ट्रातल्या माणसानं जर खेचून आणली तर मला असं वाटतं की याच्यामध्ये आपल्या सगळ्यांना अभिमान असला पाहिजे, आपण त्याचं कौतुक केलं पाहिजे. आणि म्हणूनच डावोससारख्या प्लॅटफॉर्मवर MOU करण्याचं कारणच हे आहे की अतिशय चांगल्या पद्धतीचं आपल्या राज्याचं नाव, आपल्या देशाचं नाव जागतिक पातळीवर जातं. आज एक MOU होतोय ॲडव्हान्टेज विदर्भमध्ये. आमचे सेक्रेटरी देखील त्याच्यासाठी आलेले आहेत, गडकरी साहेब आहेत, मुख्यमंत्री महोदय आहेत. तर तो MOU आम्ही इथंच करतोय ना, तो विदर्भासाठीचाच MOU आहे. त्याच्यामुळे विदर्भामध्ये ज्या पद्धतीने इन्व्हेस्टमेंट येते त्याच्यामुळं हजारो लाखो लोकांना, मुलामुलींना त्याच्यातनं रोजगार मिळणार आहे. आणि हे कुठेही लोकांना फक्त आम्ही डावोसमधनं जाऊन इन्व्हेस्टमेंट आणली हे सांगण्यासाठी नाही, तर ही शाश्वत गुंतवणूक आहे आणि ही विदर्भामध्ये आम्ही करणार आहोत. तसंच विदर्भासह महाराष्ट्रामध्ये आम्ही करणार आहोत. एक प्रश्न असा आहे सर, MIDC हा एक पार्ट झाला तुमच्या खात्याचा, इतरही पार्ट आहे, मैत्री आहे, सिकॉम आहे आणि तुमचे बाकी डिपार्टमेंट्स आहेत, बॉयलर्स पासून खूप सारे छोटे छोटे डिपार्टमेंट्स आहेत. पण आता वेळ कमी झाला, तुम्हाला 1-2 महिनेच झाले हे पदभार स्वीकारून. तर विदर्भामध्ये रेशीम उद्योग असेल किंवा इतर जे प्रश्न आहेत त्यासाठी भविष्यात जसं आनंदवनामध्ये तुम्ही प्रोजेक्ट घेताय आता, तर विदर्भामध्ये MIDC, जमीन संपादन, डावोस वगैरे सगळं सुरू आहे बॅटिंग तुमची गेल्या 4 वर्षापासून. पण रेशीम पासून धानापर्यंत MIDC यासाठी काय तुमचं विजन आहे? नाही, MIDC बरोबर आता आम्ही वस्त्रोद्योग पॉलिसी देखील केलेली आहे. विदर्भामध्ये अमरावतीचा जर विचार केला तर अमरावतीमध्ये सगळ्यात फास्टेस्ट ॲक्विजिशन 45 दिवसात 1000 एकरचं आम्ही केलं. आणि तिथे देशामध्ये जे 6 PM मेगा टेक्स्टाईल पार्क झाले त्याच्यातला एक वस्त्रोद्योगाच्या निमित्तानं त्या ठिकाणी होतो. आता काल देखील भाषणामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी सांगितले की काही ठिकाणी आपल्याकडे कॉटन बेल्ट आहे. मला देखील माहीत नव्हतं की कापसाचा अजून काय उपयोग आहे. परंतु डिफेन्सच्या कार्यक्रमाला गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की जो हमीभाव आहे त्या हमीभावानं कापूस आम्ही खरेदी करू आणि तो डिफेन्ससाठी आपण वापरू. हे मला तर माहीत नव्हतं. मग त्यांना जागा द्यायचा प्रश्न असेल म्हणजे हा वेगळा बिझनेस सुरू होतोय. चंद्रपूरला आम्ही होतो, तिथं पितळेचं क्लस्टर करायचा निर्णय आपण घेतलेला आहे. गडचिरोलीमध्ये स्टील इंडस्ट्री होते. आपल्याला आठवत असेल की नागपूरला लिकर इंडस्ट्रीसाठी देखील प्रयत्न केला होता, त्याचा देखील आपण MOU केला होता, मी आलो होतो. तो तर शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा प्रकल्प आहे. आजपर्यंत लिकर तयार करत असताना गहू असेल, तांदूळ असेल त्याच्यापासून झाली, पण आता नागपूरमध्ये जी प्रकल्प आपण आणलेला आहे ते जवापासून लिकर तयार करण्याचा जो उद्योग आहे तो इथं आलेला होता. म्हणून मला असं वाटतं की शेतकऱ्यांना देखील ह्या उद्योगातनं ताकद मिळणार आहे. कृषीपूरक उद्योग देखील याच्यातनं निर्मिती होते. काही छोटे छोटे क्लस्टर देखील आपण करतोय. नागपूरमध्ये महिलांचं उदबत्ती बनवण्याचं एक क्लस्टर आहे. ते तर फार मोठं क्लस्टर आहे, त्याचा उल्लेख प्रत्येक ठिकाणी आम्ही करतो. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेमधनं आपण स्टार्टअप देतोय. खादी ग्रामोद्योगमधनं आपण रोजगार उपलब्ध करून देतोय. मधांचं गाव जे आहे त्या मधांची गावं देखील आता जिल्हास्तरावर आपण करणार आहोत. आणि उद्योग विभागाबरोबरच मराठी भाषा हा देखील विभाग माझ्याकडे आहे. त्याच्यामुळं मराठी उद्योजकांना जे जे काही सहकार्य लागेल ते देखील करण्याची भूमिका भविष्यामध्ये उद्योग विभाग आणि मराठी भाषा विभाग घेणार आहे. हा होत आहेत ना, MOU आज साईन होत आहेत.